नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे दोंड्याचा पॅटर्न वापरला गेला, त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टीकडून धुळे महानगरपालिकेमध्ये साम दाम दंड भेटचा वापर करून विरोधी उमेदवारांना दडपशाहीचे धोरण अवलंबून माघार घेण्यास दबाव टाकला जात आहे. लोकशाहीच्या या मोठ्या पर्वामध्ये अशा प्रकारे इतर उमेदवारांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हे भाजपवाल्याकडून होत आहे. त्यामुळे लोकशाही प्रणाली धोक्यात येत आहे, असा सूर जनसामान्यातून येत आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक 16 अ चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर आकाशा चेतन महाले यांना त्यांच्या घरी जाऊन दमदाटी करून माघार घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत असता त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 ब चे आंतरराष्ट्रीय केंद्र आखाड्याचे उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्थिव जोगे यांनी भाजपवाल्यांचा चांगला समाचार घेतला. यावेळी अशी माहिती प्रसार माध्यमात देण्यात आली. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. आम्ही प्रभाग क्रमांक 16 चे मी उमेदवार आहे. शिवसेने शिंदेगडचे मी उमेदवार आहे. माझ्या पॅनल मधले जे डॉक्टर चौधरी मालेताई आहे त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो आहे. गुंडागर्दी करून आमच्या कॅन्डिडेटवर दबाव टाकून माघार घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे. आता बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे. ही आमच्या कॅन्डिडेटांना धमकी देतीये, त्यांना माघार घेण्याचा दबाव टाकतीये, घर खाली करण्याच्या धमक्या देत आहेत. पण ही लोकशाही आहे, हे लोकशाहीचं खंडन आहे. मला पूर्ण धुळे शहराला ही विनंती आहे की जिथं काही अन्याय होत असेल, जनतेने एकजुटीने आवाज उचला. आज आपण आवाज उचला नाही तर आपल्यावर हुकुमशाही दाबल्या जाईल आणि आपण हुकुमशाहीमध्ये जगावं लागल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज.